अनोखं प्रेम भाग 22. सुहानी शिवमने बनवलेलं थालीपीठ घेऊन खूप आवडीने खात होती. ते पाहून त्याने पटकन थालीपीठ घेऊन एक घास खाऊन पाहिला आणि तो शॉकच झाला. त्याला खूप तिखट लागलं होतं. त्याने खोकायला सुरुवात केली. सुहानीने पटकन पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर धरला. त्याने घटाघट पाणी पिऊन तो ग्लास खाली केला. हे तर खूपच बकवास बनले आहेत सुहानी. तुला मी शपथ दिली होती, तरीही तू खोटं का सांगितलंस? तो कसाबसा बोलला. नाही शिवम, मी तेच म्हणाले जे मला मनापासून वाटलं. सुहानी भावूक होऊन म्हणाली. सुहानी नको खाऊस ते. खूप विचित्र बनले आहेत. तिखट आणि खूप बेकार बनले आहेत. कसं खाऊ शकतेस तू हे? शिवम चकित होऊन तिच्याकडे पाहत होता. कारण ते तुम्ही बनवले आहेत, सुहानी शांतपणे म्हणाली. शिवम इमोशनल होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. त्याने तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि प्रेमाने तिच्याकडे बघायला लागला. त्यांचं प्रेम बघून आईच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. त्यांनी रोहितला आणि दिशाला खुणावलं आणि तिथून उठायला लावलं आणि ते आपल्या रूममध्ये निघून गेले. सुहानीनेही त्याच्या हातावर आपला हात ठेवला आणि दोघेही एकमेकांमध्ये हरवून गेले. भानावर आले तेव्हा त्यांना समजलं की सगळे उठून गेले आहेत. सुहानीने लाजत आपली नजर खाली झुकवली. शिवम अजूनही तिच्या लाजऱ्या चेहऱ्याकडे पाहून गालात हसत होता. शिवम, मला आईंना त्यांचं मेडिसिन द्यायचं आहे, ती म्हणाली आणि लाजत तिथून निघून गेली. शिवमही आपल्या रूममध्ये निघून गेला. सुहानी आईंना मेडिसिन देण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेली. आई बाबांना हसत फोनवर सगळं सांगत होत्या. ते ऐकून सुहानीच्या चेहऱ्यावर लाजेची लाली आली. सुहानीला पाहून आई फोन ठेवून तिच्या जवळ आल्या. कशी आहे माझी सून? नाश्ता केल्यावर आजारी तर नाही ना पडली? त्या तिच्या कपाळाला हात लावून पाहत म्हणाल्या आणि हसायला लागल्या. ते ऐकून सुहानीही लाजत हसायला लागली. बघितलंस, आज तर शिवम तुझ्यासाठी शेफ बनला होता. याआधी त्याने कधीच किचनमध्ये येऊन बघितलं नव्हतं, आई म्हणाल्या. सुहानी लाजत आईंच्या गळ्यात पडली. आईंनी तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि त्यांचं प्रेम असंच वाढत राहू अशी देवाकडे प्रार्थना केली. आपल्या रूममध्ये आल्यानंतर तिने बघितलं की शिवम निवांत आपला फोन बघत बाल्कनीत उभा होता. शिवम, तुम्हाला आज ऑफिसला नाही जायचं? सुहानी त्याच्याजवळ जात म्हणाली. नाही सुहानी, आपण 2 दिवसांसाठी फिरायला जाणार आहोत. तू लवकर तयार हो, तो तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला. ते ऐकून सुहानी खूप खुश झाली. ती आनंदाने उड्या मारायला लागली. शिवमने तिला तयार व्हायला सांगून तो बाहेर गेला. त्याने आई आणि बाबांच्या रूममध्ये जाऊन त्यांना कळवलं की तो आणि सुहानी फिरायला जाणार आहेत. आईने त्याला सुचवलं की अजून काही दिवस ऑफिसच्या कामापासून सुट्टी घेऊन सुहानीसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी फिरायला जा. पण शिवमने सांगितलं की लवकरच त्यांचं प्रोजेक्टचं काम पूर्ण झाल्यावर तो काही दिवसांसाठी सुहानीला घेऊन फिरायला जाईल. आईंनीही खुश होऊन सहमतीने मान हलवली. इकडे सुहानीने खूप उत्साहाने आपली बॅग भरली. तिने मस्त पिवळ्या रंगाचा अनारकली घातला होता. हलकासा मेकअप केला होता. केसांची एक वेणी घातली होती. ती खूप गोड दिसत होती. ती तयार होऊन खाली आली तेव्हा शिवम तिची वाटच पाहत होता. त्यांनी दोघांनी आईबाबांचा निरोप घेतला आणि ते गाडीत बसून निघाले. शिवम तिला जवळच्याच एका रिसॉर्टमध्ये घेऊन निघाला होता. रस्त्यावर जास्त काही ट्रॅफिक नव्हतं. आज वातावरणही खूप सुंदर होतं. ते मस्त गप्पा मारत होते. इतक्यात शिवमला एक पाणीपुरीचा स्टॉल दिसला. त्याला माहीत होतं की सुहानीला पाणीपुरी खूप आवडते. त्याने त्या स्टॉलसमोर गाडी थांबवली. सुहानीला समजेना की शिवमने मध्येच गाडी का थांबवली ते. सुहानी, मला खूप भूक लागली आहे, तो म्हणाला. पण शिवम, इथे पाणीपुरीशिवाय तुम्हाला दुसरं काही नाही मिळणार. तिला माहीत होतं की शिवम कधीच असा रस्त्यावर उभा राहून पाणीपुरी खाणार नाही. सुहानी, आता काय करावं? मला भूक तर लागली आहे. मी एक काम करतो, तुझी आवडती पाणीपुरी खाऊन बघतो. त्याचं बोलणं ऐकून सुहानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहिली. तिच्याकडे पाहून स्माईल करत शिवम गाडीतून खाली उतरला. सुहानीही खाली उतरली. ते त्या पाणीपुरीच्या स्टॉलकडे गेले. शिवमने आंबट गोड चटणी असलेली पाणीपुरी मागितली. सुहानी आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच होती. मग तिने एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी द्यायला सांगितली. पहिली पाणीपुरी तिने पटकन आपल्या तोंडात घातली. शिवम गालात हसत तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होता. तिचा चेहरा आनंदाने चमकत होता. दुसरी पाणीपुरी तिने शिवमच्या तोंडात घातली. शिवमला वाटलं नव्हतं की रोड साईडच्या स्टॉलवर इतकी छान पाणीपुरी मिळत असेल. दोघांनीही मनसोक्त पाणीपुरी खाल्ली.
शिवमने खुश होऊन त्या पाणीपुरीवाल्याला जास्तच पैसे दिले. त्यामुळे तो पाणीपुरीवालाही खुश झाला. शिवमने सुहानीच्या खांद्यावर हात ठेवला आणि ते पुन्हा आपल्या कारकडे निघाले. कारजवळ आल्यावर सुहानी गाडी चालवायला शिकण्याचा हट्ट करायला लागली. शिवमने तिला आधी नकार दिला, पण सुहानीच्या हट्टामुळे शेवटी त्याने तिला परवानगी दिली. शिवाय रस्ताही रिकामाच होता, त्यामुळे तो राजी झाला. तो दुसऱ्या बाजूला जाऊन बसला आणि सुहानीला गाडी कशी चालवायची ते शिकवायला लागला. सुहानीने गाडी सुरू केली आणि शिवम जसं सांगत होता त्याप्रमाणे गाडी चालवण्याचा प्रयत्न करायला लागली. एक पॉईंट असा आला जेव्हा दोघांचंही समोर लक्ष नव्हतं. समोरून एक ट्रक येत होता आणि शिवम सुहानीला मार्गदर्शन करण्यात व सुहानी ते ऐकण्यात बिझी होती. तो ट्रक हॉर्न वाजवत वेगाने पुढे येत होता. अचानक शिवमचं लक्ष पुढे गेलं तर तो ट्रक भरधाव वेगाने त्यांच्याकडेच येत होता. सुहानीचंही समोर लक्ष गेलं आणि घाबरून जोरात ओरडत तिने स्टेअरिंग सोडून दिलं. शिवमही घाबरला होता, पण प्रसंगावधान राखून त्याने आपल्या एका हाताने गाडीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न सुरू केला. खूप प्रयत्न करून अखेर त्याने ट्रकवर गाडी आदळण्यापासून वाचवली आणि तो ट्रक गाडीच्या जवळून निघून गेला. गाडी ट्रकवर आदळण्यापासून तर वाचली, पण अजूनही पूर्णपणे कंट्रोल न झाल्याने ती गाडी रस्त्याच्या खाली उतरली आणि एका झाडावर जाऊन आदळली. सुहानीने सीट बेल्ट लावलेला होता, त्यामुळे तिला काही झालं नाही, पण शिवमने मात्र सीट बेल्ट लावलेला नसल्याने त्याचे डोकं खूप जोराने समोर आदळलं आणि तो बेशुद्ध झाला. शिवम! सुहानी घाबरून जोरात ओरडली. सुहानीच्या हातापायांमध्ये त्राणच उरलेलं नव्हतं. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. अंगाचा थरकाप चालू होता, तरीही ती कशीबशी खाली उतरली. दुसऱ्या बाजूला जाऊन तिने कारचा दरवाजा उघडला आणि बघितलं तर शिवमच्या डोक्याला जखम झाली होती. त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. तिने त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण त्याची अवस्था खूप वाईट होती. आता सुहानीला काय करावं ते समजेना. शिवमला हॉस्पिटलमध्ये नेणं खूप गरजेचं होतं. ती मदतीसाठी ओरडायला लागली, पण त्या ठिकाणी इतर कुणीही नव्हतं. ती जोराजोरात रडत होती. शेवटी तिला एक गाडी येताना दिसली. तिने रस्त्याच्या मधोमध उभी राहून हात करून त्या गाडीला थांबवलं आणि त्या गाडीच्या ओनरला सगळी परिस्थिती सांगितली व त्याच्याकडे मदत मागितली. ती बिकट परिस्थिती पाहून तो सभ्य माणूस तिची मदत करायला तयार झाला. त्याच्या मदतीने सुहानीने शिवमला त्याच्या गाडीत बसवलं. शिवमच्या जवळ बसून तिने त्याला पकडलं. अखेर गाडी हॉस्पिटलच्या दिशेने धावायला लागली. सुहानी पूर्ण रस्त्यात रडत होती. शिवमला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होती आणि देवाकडे प्रार्थना करत होती. शेवटी ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यांनी शिवमला स्ट्रेचरवर ठेवून ICUमध्ये दाखल केलं. त्याला ॲडमिट केल्यानंतर तो माणूस निघून गेला. सुहानी एकटीच ICUच्या बाहेर उभी होती. डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंनी तिचा चेहरा भिजवला होता. तिला धीर देणारं तिथे कुणीही नव्हतं. तिला स्वतःचा खूप राग येत होता. आज तिच्या जिद्दीपणामुळे शिवमचा जीव धोक्यात आला होता. जर तिने गाडी चालवण्याचा हट्ट केला नसता तर हे सगळं झालंच नसतं आणि त्यामुळे तिला अजूनच जास्त त्रास होत होता. आतमध्ये शिवमची ट्रीटमेंट चालू होती. डॉक्टर प्रयत्न करत होते. सुहानी नर्सला शिवमच्या तब्येतीबद्दल विचारण्याचा प्रयत्न करत होती, पण शिवमची तब्येत कशी आहे याची माहिती तिला कुणीही देत नव्हतं. नर्स फक्त इतकंच सांगत होत्या की त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. शिवमच्या काळजीमुळे सुहानी हवालदिल झाली होती. ती एकसारखी रडत होती. शिवम मला म्हणाले होते, पण मी त्यांचं काही एक ऐकलं नाही. आज माझ्यामुळे हा ॲक्सिडेंट झाला आहे. आय एम सॉरी शिवम, मला माफ करा. ती रडत रडत खाली बसली. इतक्यात नर्स बाहेर आली. तिला पाहून सुहानी पटकन उठून उभी राहिली. हे बघा, हिम्मत धरा, सगळं ठीक होईल. तुम्ही एक काम करा, तिथे रिसेप्शनवर फोन आहे. तुम्ही तुमच्या घरच्यांना इन्फॉर्म करून इकडे बोलावून घ्या. नर्स सुहानीला म्हणाली. पण शिवम ठीक तर होतील ना? सुहानीने काळजीने विचारलं. हो, ते ठीक होतील, काळजी करू नका. नर्सने सुहानीला धीर दिला. ते ऐकून सुहानीला थोडी हिंमत भेटली. तिने पटकन रिसेप्शनवर जाऊन घरी लँडलाईनवर फोन लावला. बराच वेळ रिंग जात होती, पण कुणी फोन उचलत नव्हतं. प्रत्येक क्षण सुहानीला अस्वस्थ करत होता. शेवटी आईंनी फोन उचलला. सुहानीचा घाबरलेला आवाज ऐकून आईच्या काळजात धस्स झालं. त्यांनी सुहानीला विचारलं की काय झालं आहे, ती इतकी घाबरलेली का आहे. पण सुहानीच्या तोंडातून लवकर शब्दही फुटत नव्हता. तिने कसंबसं आईला सांगितलं की शिवमचा ॲक्सिडेंट झाला आहे.
शिवमचा परत ॲक्सिडेंट झाला आहे हे कळल्यावर आई खूप घाबरल्या. त्यांनी सुहानीला विचारलं की ते कुठे आहेत. सुहानी अजून काही सांगण्याच्या आतच फोन कट झाला. सुहानीने परत फोन लावायचा प्रयत्न केला, पण फोन लागत नव्हता. इतक्यात डॉक्टर बाहेर आले. त्यांना पाहून सुहानी त्यांच्याकडे गेली आणि तिने डॉक्टरला विचारलं की शिवमची तब्येत कशी आहे. डॉक्टरने सांगितलं की जखम खूप झाली आहे आणि रक्तही गेलं आहे. आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण अजून काही निश्चित सांगू शकत नाही. ते ऐकून सुहानी शॉक झाली. तिला पुन्हा ते क्षण आठवले जेव्हा याआधीही ॲक्सिडेंटमुळे शिवमची तब्येत खूप खराब झाली होती. त्यावेळी देवाच्या कृपेने शिवम वाचला होता. त्यामुळे सुहानीने मनातल्या मनात देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. इकडे आईचीही तीच अवस्था होती. शिवमचा ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकल्यानंतर त्या खूप टेन्शनमध्ये होत्या आणि सारखा सुहानीला फोन लावण्याचा प्रयत्न करत होत्या. पण सुहानीचा फोन लागत नव्हता आणि ज्या नंबरवरून तिचा फोन आला होता तोही फोन लागत नव्हता. त्यांनी शिवमचा नंबरही ट्राय केला, पण तोही लागत नव्हता. आता त्यांना काय करावं ते समजत नव्हतं. त्यांचा जीव शिवमला भेटण्यासाठी कासावीस झाला होता. त्यांनी फोन करून बाबा, रोहित आणि दिशाला बोलावून घेतलं. शिवमचा ॲक्सिडेंट झाला आहे हे समजल्यावर सगळे चिंताग्रस्त झाले आणि सुहानी आणि शिवमशी कसा कॉन्टॅक्ट करावा याचा विचार करायला लागले. शिवम आणि सुहानी नेमके कुठे गेले होते याचीही त्यांना कल्पना नव्हती. इकडे सुहानीही आपल्या फॅमिलीशी संपर्क कसा साधावा याचा विचार करत होती. तिचा फोन तिच्याजवळ नव्हता. तो कुठे पडला असेल याची तिला कल्पना नव्हती. शेवटी तिने हॉस्पिटलमधील एका माणसाला सांगितलं की तिच्या पतीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिला आपल्या घरच्यांशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. म्हणून तिने त्याला थोड्या वेळासाठी फोन मागितला. त्या माणसाने लगेच आपला फोन सुहानीला दिला. तिने लगेच आईला फोन लावला. तेव्हा आईने तिला विचारलं की ते कुठे आहेत. सुहानीने त्यांना हॉस्पिटलचं नाव सांगितलं. आईने सुहानीला सांगितलं की काळजी करू नकोस, ते सगळे लगेच हॉस्पिटलकडे निघत आहेत आणि थोड्याच वेळात ते तिथे पोहोचतील. ते ऐकून सुहानीला धीर आला. तिने फोन ठेवून तो फोन त्या माणसाला परत केला व घरच्यांच्या येण्याची वाट पाहायला लागली. इकडे आईने फोन ठेवून बाबांना हॉस्पिटलचा पत्ता सांगितला. आई, बाबा आणि रोहित तातडीने तिकडे निघाले. सुहानी ICU बाहेर बसून देवाचं नाव घेत होती. तेव्हा डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सांगितलं की शिवमचं ऑपरेशन करावं लागणार आहे. त्यासाठी रक्ताची गरज आहे. तेव्हा सुहानीने त्यांना सांगितलं की तिने याआधीही शिवमला रक्त दिलं आहे. त्यामुळे डॉक्टरने लगेच रक्त देण्याची व ऑपरेशनची तयारी सुरू केली. सुहानीने एकदा शिवमकडे डोकावून पाहिलं आणि ब्लड देण्यासाठी गेली. ऑपरेशन चालू असताना ती सारखी देवाची प्रार्थना करत होती. तिचं मन अस्वस्थ तर होतं, पण तिचा देवावर पूर्ण विश्वास होता की यावेळीही शिवमला काही होणार नाही. काही वेळाने डॉक्टरने येऊन सांगितलं की ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि तुमच्या पतीला आता कसलाही धोका नाही आहे. ते ऐकून सुहानीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ती रडता रडता हसत होती. तिने देवाला धन्यवाद दिले, डॉक्टरांचे आभार मानले आणि शिवमला भेटण्याची परवानगी मागितली. डॉक्टरनी सांगितलं की ते लवकरच शिवमला OTमधून वॉर्डमध्ये शिफ्ट करणार आहेत. वॉर्डमध्ये शिफ्ट केल्यानंतर सुहानीही शिवमला भेटू शकणार होती. आपण कधी एकदा शिवमला भेटू असं सुहानीला झालं होतं. तोपर्यंत तिची सगळी फॅमिलीही तिथे येऊन पोहोचली होती. आईला पाहताच सुहानीने त्यांना मिठी मारली. दोघेही खूप इमोशनल झाल्या होत्या. सुहानीने आईला सांगितलं की शिवमचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे. आता त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही आहे. ते ऐकून आईंनाही हायसं वाटलं. सुहानी, मला ठाऊक होतं की तू शिवम सोबत असताना त्याला काही नाही होऊ शकत. आज पुन्हा एकदा शिवम तुझ्यामुळे सुरक्षित आहे. आई प्रेमाने म्हणाल्या. नाही आई, मी काही नाही केलं. सगळं देवाने केलं आहे. देवाने दुसऱ्यांदा शिवमला वाचवलं आहे. मी तर उलट त्यांना संकटातच टाकलं होतं. माझ्यामुळेच हा ॲक्सिडेंट झाला. जर मी गाडी चालवण्याचा हट्ट केला नसता तर आज हे सगळं झालं नसतं, ती रडत म्हणाली. आईने तिच्या डोळ्यातलं पाणी पुसलं. सुहानी बेटा, जे व्हायचं होतं ते झालं. आता त्याचा जास्त विचार करू नकोस. आपल्या शिवमला काही झालं नाही आहे, यातच सगळं काही आलं. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. देवही त्याच व्यक्तीची मदत करतो जो खऱ्या मनाने प्रयत्न करतो. शिवमला नवीन जीवनही तुझ्यामुळेच भेटलं आहे. आईने सुहानीला समजावून सांगितलं. त्या दोघीही शिवमला भेटायला निघाल्या. इतक्यात आईंच्या मोबाईलवर दिशाचा कॉल आला.
आईने सुहानीला पुढं जायला लावलं. सुहानीने होकारार्थी मान हलवली आणि ती शिवमला भेटायला वॉर्डमध्ये गेली. फोन उचलून आईने दिशाला सांगितलं की शिवमचं ऑपरेशन यशस्वी झालं आहे आणि तो आता सुरक्षित आहे. ते ऐकून दिशालाही खूप आनंद झाला. इकडे सुहानी जेव्हा वॉर्डमध्ये पोहोचली तेव्हा शिवम बेशुद्धच होता. त्याला बघून सुहानीला रडू कोसळलं. ती पळतच त्याच्याजवळ गेली आणि त्याचा हात आपल्या हातात घेऊन त्याच्यासमोर बसली. त्याचा हात घट्ट पकडून तिने त्याच्या हातावर आपले ओठ टेकवले. तिने हळुवारपणे त्याच्या चेहऱ्यावरून काळजीने हात फिरवला. मला माफ करा शिवम, तुमची ही अवस्था माझ्यामुळेच झाली आहे. तुम्ही जी शिक्षा देताल ती भोगायला मी तयार आहे, सुहानी रडत म्हणाली. तिचं मन खूप व्यथित होतं. इतक्यात डॉक्टर तिथे आले. मिसेस मेहरा, तुम्ही प्लीज थोडं बाहेर जा. आम्हाला त्यांचं थोडं ऑब्झर्वेशन घ्यायचं आहे, डॉक्टरने सुहानीला रिक्वेस्ट केली. सुहानीला तिथून बाहेर जाण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तिने शिवमचा हात हळूच सोडून बेडवर व्यवस्थित ठेवला आणि ती बाहेर जायला निघाली. दरवाजाजवळ जाऊन तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे वळून पाहिलं. मग ती वॉर्डच्या बाहेर गेली. डॉक्टरांनी परत शिवमचा चेकअप केला. सुहानी शिवमला भेटण्यासाठी तळमळत होती. बाबा आणि रोहित शिवमच्या तब्येतीबद्दल डॉक्टरशी बोलत होते. डॉक्टरने त्यांना सांगितलं की शिवम लवकरच शुद्धीवर येईल. ते दोघेही जाऊन शिवमला बघून आले. शिवमला त्या अवस्थेत बघून त्यांचं मनही उदास झालं होतं. काही वेळाने सुहानी परत शिवमजवळ आली. तिने हळुवारपणे त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. शिवम, लवकर शुद्धीवर या. सगळे तुम्हाला या अवस्थेत पाहून खूप दुःखी आहेत. आय लव्ह यू शिवम. तिने आपले डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. इतक्यात आई तिथे आल्या. आईला पाहून सुहानी उठून उभी राहिली. आई शिवमजवळ जाऊन बसल्या. शिवम, काय केलंस हे बेटा? आता ही दुसरी वेळ आहे. लवकर उठ ना. बघ, तुला भेटण्यासाठी सगळे आले आहेत, त्या इमोशनल होऊन म्हणाल्या. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गालांवर ओघळले. सुहानीने त्यांच्याजवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना धीर दिला. दोघींनाही भरून आलं होतं. डॉक्टरने येऊन शिवमला एक इंजेक्शन दिलं आणि नर्सला स्पंज बाथ द्यायला सांगितलं. पण सुहानीने स्वतः शिवमला स्पंज बाथ देण्याची परवानगी डॉक्टरला मागितली. पण डॉक्टरने तिला सांगितलं की ती वॉर्डमध्ये जास्त वेळ नाही थांबू शकत. शिवमची काळजी घ्यायला तिथे हॉस्पिटलचा स्टाफ आहे. डॉक्टरने तिला रात्री 9च्या आधी घरी जायला सांगितलं, कारण 9 नंतर तिथे व्हिजिटर्स अलाउड नाहीत. नाईलाजाने सुहानीने होकारार्थी मान हलवली. आई आणि डॉक्टर बाहेर गेल्यानंतर ती शिवमला स्पंज बाथ द्यायला लागली. तिने खूप काळजीने शिवमला स्पंज बाथ दिला. ती स्पंज बाथ देत असताना शिवम थोडा थोडा शुद्धीवर यायला लागला होता. त्याने हळुवारपणे तिचा हात पकडला. सुहानीने आश्चर्याने त्याच्या हाताकडे पाहिलं. तो शुद्धीवर येत आहे ते पाहून ती खूप इमोशनल झाली. तिचे डोळे पाण्याने डबडबले. हळूहळू शिवम पूर्णपणे शुद्धीवर आला. तिने शिवमला उठून बसवलं. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. सुहानी, मला एक गोष्ट सांग, तुला रडण्याचा शौक आहे का? शिवम गालात हसत म्हणाला. तुम्हाला माहीत आहे माझी काय अवस्था झाली होती? तुम्हाला या अवस्थेतही विनोद सुचत आहेत? ती नाराजीने म्हणाली. मग ती शिवमची माफी मागायला लागली. शिवम, आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला हे सगळं सहन करावं लागलं. तिला बरंच काही बोलायचं होतं, पण शिवमने तिला मध्येच अडवलं. इट्स ओके सुहानी, स्वतःला दोष देऊ नकोस. जे व्हायचं होतं ते झालं आणि तू आहेस ना मला वाचवायला, तो गालात हसत म्हणाला. त्याने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. सुहानीने खाली वाकून त्याला मिठी मारली. मग त्याच्याकडे प्रेमाने बघत ती व्यवस्थित बसली. इतक्यात नर्सने तिला येऊन सांगितलं की 9 वाजले आहेत, तुम्हाला बाहेर जावं लागेल. तिने वळून नर्सला ठीक आहे म्हटलं आणि परत शिवमकडे पाहिलं आणि ती शॉकच झाली. शिवम अजूनही बेशुद्धच होता. तिला समजलं की हे तिचं इमॅजिनेशन होतं. तिचे डोळे परत भरून आले. आपले डोळे पुसत तिने शिवमच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि वॉर्डच्या बाहेर गेली. कुणालाही हॉस्पिटलमध्ये राहण्याची परवानगी नसल्याने नाईलाजाने सुहानीला सगळ्यांसोबत घरी जावं लागलं. आईही शिवमला एकटं सोडून घरी जायला तयार नव्हत्या, पण बाबांनी त्यांना समजावून सांगितलं. सुहानीला शिवमची फार काळजी वाटत होती. आपल्या रूममध्ये गेल्यावर तिला शिवमची खूप आठवण येत होती. तिने झोपण्याचा प्रयत्न केला, पण तिला झोप लागली नाही. डोळ्यांसमोर शिवमचा चेहरा येत होता. मन त्याच्या काळजीने खूप अस्वस्थ होतं. शेवटी ती देवघरातच जाऊन बसली आणि शिवमला लवकर बरं वाटावं
आणि सकाळी चेहऱ्यावर स्माईल घेऊनच तो तिच्या समोर यावा अशी प्रार्थना ती देवाकडे करत होती. दिवस उजाडल्यावर ती पटकन तयार झाली आणि लगेच हॉस्पिटलकडे जायला निघाली. घरचे कुणीही अजून उठलेले नव्हते, म्हणून तिने कुणालाही डिस्टर्ब केलं नाही. ती खूप लवकर हॉस्पिटलकडे निघाली होती, कारण शिवमला पाहिल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती. ती हॉस्पिटलमध्ये पोचली आणि शिवमच्या वॉर्डमध्ये गेली, पण बेडवर शिवम नव्हताच. तिला फार आश्चर्य वाटलं. तिने इकडे तिकडे शिवमचा शोध घेतला, पण तो कुठेच नव्हता. आता मात्र ती घाबरली. तिने रिसेप्शनवर जाऊन चौकशी केली, पण तिथेही तिला काही माहिती मिळाली नाही. इतक्यात शिवमची ट्रीटमेंट करत असलेल्या डॉक्टरने तिला पाहिलं आणि तिला आवाज दिला. मिसेस मेहरा, तुम्ही इथे काय करताय? डॉक्टरने चकित होऊन विचारलं. डॉक्टर, मी ते शिवमला भेटायला आले होते, पण ते मला इथे कुठेच दिसत नाहीये. डॉक्टर, सगळं ठीक तर आहे ना? शिवम कुठे आहेत? तिने काळजीने विचारलं. क्रमशः. कसा होता आजचा भाग? जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.